सचिन, सध्या 2 लाद्या आणल्यात पावाच्या आणि तेल सध्या पुरतं आहे, ते 30 रुपये उरलेत. भावा ते तर ठीक आहे रे, पण तू कशाला हिशोब देतोस? का सच्च्या लयच भारी वडापाव सेंटर टाकलंय. कॉंग्रॅच्युलेशन भावा. धन्यवाद ना भावा. मित्रा, आमच्या नाश्ता पाण्याची सोय तर झाली, पण खाऊ घालशील ना? अरे बस का मित्रा, कधी पण ये ना. ए सच्च्या, काही गरज नाही यांना फुकटचं खाऊ घालायचं. भावा, विसरला का तो दिवस ज्या दिवशी तूच ह्याच गाड्यासाठी त्यांच्याकडे पैसे मागायला गेला होता? अरे काय बोलले होते ते? भावानो, व्यवसाय टाकायचं ठरवलं होतं बघा, वडापाव सेंटर. सगळी तयारी झाली, फक्त 10,000 रुपयाची गरज आहे. होईल का? काय बोलला? आणि तू आणि व्यवसाय करणार ह्याच्या आईला? भावा, दिले पण असते, पण तुझा व्यवसाय सुरू व्हायच्या आधी बंद झाला तर आमचे पैसे कुठून देशील? हा यार. बघ कसे पळतेत हरामी. जाऊ दे ना यार, तसं बी त्यांचे जाणे ना, मला काय फरक पडणार? भावा मला एक गोष्ट सांग, बाकीचे मित्र त्यांच्या मित्राच्या तरीकेवरती किती जळतात, तू काय जळत नाही? मित्रा, बाकी लोक जळत असतील रे त्यांच्या मित्राच्या तरक्कीवर, पण मी तर म्हणतो देवा, माझ्या मित्राला माझ्यापेक्षा खूप मोठं घर, कारण मी पण गर्वाने सांगू शकलो पाहिजे की हा माझा मित्र आहे. मित्रात तरक्की झाल्यावर तर मित्राचा मित्र पण येईल रे, पण जो शून्यात असताना साथ देईल ना, तोच खरा मित्र.